गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आत्ताच अंघोळ झाली आहे. माझी राघव मस्त झोपलाय आणि गाऊला आम्ही स्टडी करायला बसवले, कारण त्यांना आता ॲडिशन सबट्रॅक्शनचे बॉरोइंगचे वगैरे कॅरीओवरचे सम्स आहेत, तर तिचा स्टडी चाललाय. काय ओके ओके ओके. आणि तिचं स्टडी वगैरे चालूच आहे अजून. तर आता मला आज चिवडा वगैरे बनवायचा प्लॅन आहे माझा, आणि आज आहे पाडवा. तर सर्वांना दिवाळीच्या पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आम्ही संध्याकाळी सेलिब्रेट करणार आहे पाडवा, कारण संध्याकाळी वातावरण असतं दिवाळीचं, खूप छान वाटतं, लाईटिंग्स वगैरे. तर मला आता पूजा उचलायची देवीची, तर सकाळी सकाळी गुळाचा नैवेद्य म्हणजे गूळ वगैरे, गुळाचा आणि गूळ पाणी दाखवून गुळाचा नैवेद्य ठेवून आपण पूजा उचलतो. तर आता मी पूजा वगैरे आवरून घेते, त्यानंतर नाश्ता वगैरे करायचा आहे, काहीतरी नाश्ता वगैरे करू. रात्रीचं पुरण वगैरे आहे तसंच, तर बघू दुपारी बहुतेक पोळ्याच असतील. नाश्त्याला आमटी भात खाल्ला जाईल. आणि इथे मी राघवसाठी नारळ पाणी काढत होते, म्हणजे राघवला फर्स्ट टाइम मला टेस्ट करवायचं होतं, सो त्यासाठी. राघवला आवडलंय तुला? नाईस, यम्मी. बघा प्या. दे मला, देतो तू. आणि इथे माझी दुपारच्या जेवणाची तयारी चालू होती, कारण पुरण होतं तर ऑब्व्हियसली पोळ्याच बनणार होत्या, त्यामुळे जास्त काही डोकं चालवायची गरज नव्हती. आणि आम्हाला संध्याकाळी बाहेर जायचं होतं. आणि आता संध्याकाळ झाली, 6 वाजले अजून, तर मी आता चहा ठेवला आणि आम्ही थोडासा आराम केला. त्यानंतर देवाचा दिवा लावलेला आहे मी. आता साडी वगैरे नेसायचे, साडी वगैरे घालून रेडी झाले की मग आम्ही दिवे लावणार आहे. आणि माझ्या मिस्टरांना ओवाळायचे मला, कारण आज आहे पाडवा. सकाळी नाही ओवाळलं, कारण सकाळी आवरावरी चालली होती आमची थोडी, सो म्हटलं मी संध्याकाळी रेडी पण झालं की ओवाळेल, कारण आम्हाला जायचे बाहेर. नामकरण आहे आमच्या बिल्डिंगमध्येच एका ठिकाणी, सो माझा विचार चालू आहे, तर तिकडे जायचं आहे मला. सो आवरून घेते आणि मग त्यानंतर तुम्हालाही दाखवते कोणाचं नामकरण आहे आज.
माझी नवीन जी आधी मागवली होती ते मोरून तर ती माझ्याकडनं तुटली. सो मला यांनी चांगल्या क्वालिटीची इथूनच घेऊन आले सिटी सेंटरवरून आणि मी खूप खुश आहे आज या पाडव्याला. आणि अशा प्रकारे आम्ही आता पाडवा झाला आमचा सेलिब्रेट. फोटोज वगैरे काढत होतो आम्ही आणि अशा प्रकारे घर आपलं छान सजलेलं आहे. दिवे देखील लावलेत. तर आम्ही आता चाललेलो आहोत. नामकरण समारंभ आहे मैत्रिणीच्या मुलीचा. तर तिकडे बिल्डिंगमध्येच आहे. सो 8 वाजले आता 7 वाजताच बोलवलंय परंतु आपल्याकडे दिवाळी असते सो आपण एवढ्या लवकर म्हणजे आपलंही आवरलं पाहिजे. तर चला आता जाऊयात. तुम्हाला मी एकदा क्विक दिवे दाखवते इथले. तर अशा प्रकारे इथे आहे ही सेल्फी स्टिक. आणि ही आहे कादंबरी. तर तिच्या मुलीचं बारसं आहे आज आणि इथे आहे मुलगी छोटूशी 3 महिन्याची झाली ना. नाव काय ठेवायचं अजून? आता रिव्हील करायचं नाव. हा आणि ते आहेत सगळेजण बसलेत फ्रेंड्स आमचे. हॅपी दिवाळी सगळ्यांना. शुभ दीपावली. शुभ दीपावली. मराठी चॅनल आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इथे पाळणा सजलेला आहे. तर पाळणा खूप सुंदर दिसतो आणि डेकोरेशन हे खूप छान. छान बारशाची लगबग चालू होती. तर खूप म्हणजे पूर्ण घर फुल भरलं होतं. एवढे गेस्ट होते. आणि बाळाचं नाव ठेवलं होतं श्रीमयी. तर खूप छान नाव होतं आणि बाळ मस्त झोपलं होतं त्यामध्ये. सो सगळे गेस्ट आले होते आणि साईडने बसले होते. खूप छान वाटत. असं वाटत होतं आपण इंडियाला आहोत आणि काहीतरी फंक्शन आहे. सो इकडेही तो सेम फील येत होता आम्हाला बारशाचा. आणि श्रीमयी जास्त रडत देखील नव्हती. तर खूप छान म्हणजे झोपली होती. आणि सोबतच माझी मैत्रीण कादंबरी तर तिने फराळ वगैरे देखील दिला होता सर्वांना. कारण दिवाळीच होती, पाडवा होता आज. सो त्यामुळे आणि सोबतच हळदी कुंकू देखील तिने सर्वांना दिलं. कारण मी ते कॅच नाही केलं बिकॉज राघव रडायला लागला होता. सो मी त्याला वरती झोपवायला गेले आणि म्हणजे झोपून आले तोपर्यंत सर्व हळदी कुंकू घे लवकर.
आणि काजू कतली वाटली होती त्यांनी सोबतच, फराळासोबतच. आणि इथे नाव घ्यायला सांगत होते बाळाच्या आत्याला, परंतु बाळाच्या आत्याला काही आठवत नव्हतं. नंतर आठवलं आणि खूप छान नाव घेतलं. ताण झाडाचे पान वडाचे, बहीण भावाची लेक जाधवांची, सून सावतांची नाच सावतांची, सावतांच्या घरी काय काय परी, 7-5 जणी स्वयंपाक करी, स्वयंपाक करून भरले ताट. अजित सावतांचं आज नाव घेते, आज आहे चिन्मयीच्या बारशाचा थाट. तर मी सेम बिल्डिंगमध्येच राहते. तर राघवला कपडे वगैरे चेंज करून नाईट ड्रेस वगैरे घालून झोपवलं आहे आणि गाऊ खालीच आहे. तर गाऊला आता घेऊन येईल मी जाऊन. आणि अजून जेवण वगैरे राहिलं होतं, त्यांनी चाट वगैरे मागवलं होतं, तर आम्ही चाटच खाल्लं आणि छान वाटलं चाट खायला. कारण सगळ्यांनी म्हणजे एन्जॉय केलं. सुरुवातीला फराळही खाल्ला, खूप छान झाला होता, चकली वगैरे. तर आता बघू जेवणामध्ये काय आहे. अजून काही प्रोग्राम राहिला आहे का माहिती नाही मला, बघूयात काय काय राहिलं आहे. आणि यानंतर आम्ही सगळे आलो होतो आरतीताईकडे. तर ह्या आहेत आरतीताई आणि त्यांच्या मिस्टरांचा वाढदिवस देखील आज होता. सो तोही सेलिब्रेट करायचा होता आणि हे आम्हाला नंतर समजलं. सो त्यामुळे त्यांनी वरती फराळाला देखील बोलवलं होतं. आणि हे सगळे आपल्या महाराष्ट्रीयनच आहे. हॅलो, हॅपी दिवाळी. आणि तू कुठली आहेस? पुण्याची ना? मी पुणे. मोशी. मोशी हैदराबाद. अच्छा, सगळे नवीन नवीन चेहरे का माझ्यासाठी पण? राजापूर कुठे आलं? तिकडे आपलं रायगड. रायगडमध्ये. मुंबई साईड. आणि तू कुठली आहेस? नाशिकचे. पूर्ण महाराष्ट्रीयन आहेत सगळे, महाराष्ट्राचे. कोण कुठलं आहे सांगा? तुळजापूर. कोल्हापूर. उस्मानाबाद ना? आणि चिपळूण. केडगाव. जळगाव. अच्छा, तुम्ही कुठले आहेत? दापोली. रत्नागिरी. मुंबईकर. आणि आम्ही सगळे फराळाला आलो इकडे आरतीताईकडे. आणि जेवण देखील एकदम रॉयल होतं. पनीरची भाजी होती आणि काळा वाटाण्याची देखील भाजी होती, जी की म्हणजे मी फर्स्ट टाईमच खाल्ली होती. त्याच्यासोबतच दाल राईस देखील होता, जिलेबी होती आणि सोबतच लिंबू वगैरे होतं. मिरच्या देखील तळलेल्या होत्या. तर जेवण खूप टेस्टी होतं. त्यांनी बाहेरून मागवलं होतं, परंतु काळ्या वाटाण्याची जी भाजी आहे तर ती त्यांनी स्पेशल घरी बनवली होती आणि ती खूप जास्त टेस्टी झाली होती. आणि सोबत श्रीखंड देखील होतं, कारण 2 पार्टी एकत्र कंबाईन होते. बर्थडे देखील होता आरतीताईच्या मिस्टरांचा. सो 2 पार्टी कंबाईन होती आणि खूप मस्त झालं जेवण वगैरे. सो इथे चालली होती बर्थडेची तयारी.
आणि अशा प्रकारे म्हणजे आमच्यासाठी ही सरप्राईज पार्टी होती. आम्हाला काही माहिती नव्हतं बर्थडेचं वगैरे, पण नंतर समजलं. नाही तर आम्ही गिफ्ट देखील नेले असते, परंतु त्यांनी काही सांगितलं नाही, नंतर रिव्हील केला. आणि श्रीमईचा बारसं देखील खूप सुंदर झालं आणि खूप छान झाला प्रोग्राम. त्यानंतर फराळाला आम्ही वरती आरतीताईकडे आलो, तिथेही खूप छान प्रोग्राम झाला. आणि नंतर माहिती झालं आम्हाला की आज दादांचा बर्थडे होता, सो बर्थडेही सेलिब्रेट केला. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तर आता 11:15 वाजला आलेत. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. आणि आज खूप छान झालं छोट्या बाळाचं नामकरण विधी, त्यानंतर दादांचा बर्थडे वगैरे, जेवण वगैरे करून आलोत आम्ही. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.